एका घनाकृतीच्या पृष्ठांची संख्या 6 असून शिरोबिंदूंची संख्या 8 आहे, तर त्या घनाकृतीला किती कडा लागतील? आता या ठिकाणी आपल्याला उदाहरण हे सोडवायचं आहे. बघा, आपल्याला ऑयलरचं सूत्र माहीत आहे. ऑयलरचं सूत्र काय सांगतं? तर F अधिक V बरोबर E अधिक 2. आता या ठिकाणी F म्हणजे फेसेस, पृष्ठांची संख्या, V म्हणजे व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू, E म्हणजे एजेस म्हणजे कडा. आपण आता किमती ठेवूयात. म्हणजे येणार 6 अधिक 8 बरोबर E अधिक 2. म्हणजेच काय आलं? 14 बरोबर E अधिक 2. म्हणजेच E बरोबर 14 वजा 2 म्हणजे झालं 12. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 हा बरोबर आहे. दुसरं उदाहरण आहे. एका घनाची बाजू 9 सेमी आहे, तर त्याचे एकूण पृष्ठफळ किती? आता या ठिकाणी आपल्याला एकूण पृष्ठफळ काढायचे आणि तेही घनाचं काढायचे. मग घनाच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय? तर 6 बाजू वर्ग. आता या ठिकाणी आपण किमती ठेवूयात. बाजू 9 दिली आहे, म्हणजेच येणार आहे 6 गुणिले 9चा वर्ग म्हणजेच 6 गुणिले 9 गुणिले 9. आता 9चा वर्ग 81 म्हणजेच 6 गुणिले 81 म्हणजे चालू 6 एक्के 6 आणि 6 अट्टे 48 म्हणजे पर्याय पहिला या ठिकाणी बरोबर आहे 486 सेमी वर्ग. पुढचं उदाहरण. एका घनाची बाजू 12 सेमी आहे, तर त्याचे घनफळ किती? आता या ठिकाणी घनाचं घनफळ काढायचे आणि घनाच्या घनफळाचं सूत्र आहे बाजूचा घन. मग आपण आता या सूत्रामध्ये किमती घालूयात. बाजू 12 दिली आहे, म्हणजेच येणार आहे 12चा घन. म्हणजेच काय आलं? तर 12 गुणिले 12 गुणिले 12. आता 12 गुणिले 12 144 आलं. म्हणजेच 144 गुणिले 12 करूयात आता. म्हणजे येणार आहे 1728 घ सेमी. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. तर पुढचं उदाहरण बघा. एका इष्टिकाचिती आकाराच्या डब्याची लांबी 35 सेमी, रुंदी 30 सेमी व उंची 55 सेमी आहे, तर त्या डब्याचे एकूण पृष्ठफळ किती? आता आपल्याला डब्याचं एकूण पृष्ठफळ काढायचे. डब्याचा आकार इष्टिकाचिती आहे, म्हणजेच इष्टिकाचितीच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र आपल्याला वापरावं लागेल आणि ते आहे 2 कंसात L गुणिले B अधिक L गुणिले H अधिक B गुणिले H. किमती ठेवूयात आता. म्हणजेच येणार 2 कंसात 35 गुणिले 30 अधिक 30 गुणिले 55 अधिक 35 गुणिले 55. आता या ठिकाणी प्रत्येकाचा गुणाकार करूयात आणि मग येणार आहे 2 कंसामध्ये 1050 अधिक 1650 अधिक 1925. आता या ठिकाणी या तिघांची बेरीज केली की येणार आहे 4625. त्याला 2 निघून यात म्हणजेच येईल 9250 चौसेमी. म्हणजेच पर्याय दुसरा या ठिकाणी बरोबर आहे. पुढील उदाहरण. एका घनाकृतीचे घनफळ 1331 घ सेमी आहे, तर त्या घनाची बाजू किती? आता या ठिकाणी घनाकृतीचं घनफळ दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला घनाची बाजू काढायची. आता घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. आता या ठिकाणी आपल्याला घनफळ दिलं आहे, म्हणजेच येणार आहे 1331 बरोबर बाजूचा घन म्हणजेच तिसरा घात. बघा, पर्यायाचं निरीक्षण केलं की आपल्या लक्षात येईल की 13 आणि 14चा घन हा 1331 येणार नाही,
कारण त्यांचा गुणाकार केल्यानंतर त्याच्या एकक स्थानी हे 1 येणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण 11चा आणि 21चा घन करून बघूया. आता पहिल्यांदा आपण 11चा घन करू, म्हणजेच येणार आहे 11 गुणिले 11 गुणिले 11 म्हणजेच 121 गुणिले 11 आणि ते येतं 1331. याचाच अर्थ काय झाला की 11चा घन बरोबर बाजूचा घन म्हणजेच बाजूवाली 11 सेमी, पर्याय पहिला. पुढील उदाहरण, एका घन आकाराच्या पाण्याच्या टाकीची धारकता 3375 लिटर आहे, तर त्या घनाची बाजू किती? आता या ठिकाणी टाकीची धारकता म्हणजेच त्या टाकीचं आपल्याला घनफळ दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला बाजू काढायची आहे. आता आपल्याला माहिती आहे की 1 लिटर बरोबर 1000 घ सेमी, म्हणजेच 3375 लिटर बरोबर येणार 3375 गुणिले 1000 घ सेमी. परंतु आपल्याला या ठिकाणी पर्यायामध्ये बाजू मीटरमध्ये दिली आहे, म्हणून या घनफळाचं रूपांतर आपण घनमीटरमध्ये करू. आपल्याला माहिती आहे की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, म्हणजेच रूपांतर केल्यावर आलं 3.375 घ मी. आता आपण टाकीची धारकता म्हणजे त्या टाकीचं घनफळ आणि घनाकृती आहे, म्हणून त्याचं सूत्र आलं बाजूचा घन. आता या ठिकाणी घनफळाच्या खाली आपण घनफळ लिहूयात. 3.375 बरोबर बाजूचा घन. आता 3.375 हा कोणाचं घन आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आता 15 गुणिले 15 गुणिले 15 जर केलं तर बघा येतं 3375, म्हणजेच 1.5चा घन हा 3.375 असणार आहे आणि म्हणून आलं 1.5चा घन बरोबर बाजूचा घन, म्हणजेच बाजू आली 1.5 मीटर, म्हणजेच आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. पुढील उदाहरण, घराच्या सभोवती 70 मीटर लांब, 7 मीटर उंच व 0.7 मीटर रुंद अशी भिंत बांधण्यासाठी 35 सेमी लांब, 15 सेमी रुंद व 7 सेमी उंच मापाच्या किती विटा लागतील? बघा या ठिकाणी आपल्याला भिंत बांधायची आहे. आता भिंतीचा आकार हा इष्टिकाचिती असणार आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या विटा त्यांचाही आकार इष्टिकाचिती असणार आहे आणि आपल्याला एकूण विटा काढायच्यात, म्हणजे आपल्याला काढावं लागणार आहे भिंतीचं घनफळ आणि विटांचं घनफळ, आणि भिंतीच्या घनफळाला विटाच्या घनफळाने भागलं की आपल्याला मिळणार आहेत एकूण विटा. पण आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण निरीक्षण केलं तर लक्षात येईल बघा, भिंतीची लांबी रुंदी मीटरमध्ये दिली आहे आणि विटेची लांबी रुंदी उंचीही सेंटीमीटरमध्ये दिली आहे, म्हणजे आपण अगोदर त्याचं रूपांतर करून घेऊयात. बघा आपल्याला माहीत आहे की 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर, म्हणजेच 70 मीटर बरोबर आले 7000 सेमी, 7 मीटर बरोबर आलं 700 सेमी आणि 0.75 मीटर बरोबर आले 75 सेमी. आता लागणाऱ्या विटा बरोबर येणार आहे भिंतीचे घनफळ छेद विटेचे घनफळ. आता भिंत आणि वीट दोन्हींचा आकार हा इष्टिकाचिती आहे, म्हणजेच एकूण विटा बरोबर येणार लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची छेद लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. म्हणजे किमती ठेवल्या की काय येणार आहे तर 7000 गुणिले 700 गुणिले 75 छेद 35 गुणिले 15 गुणिले 7. आता आपण भाग घालूयात. 15 5 75 आणि 5 7 35 आणि दोन्ही साधनी वर भागलं की येणार आहे 1000 गुणिले 100, म्हणजेच 1,00,000 विटा या ठिकाणी लागणार आहेत, म्हणजेच पर्याय दुसरा बरोबर आहे. पुढील उदाहरण, एका घनाकृती ठोकळ्याची बाजू 0.4 मीटर आहे. त्या ठोकळ्यास बाहेरून रंग देण्यासाठी 0.65 प्रति चौसेमी दराने किती खर्च येईल? आता या ठिकाणी आपल्याला एकूण पृष्ठफळ काढावं लागणार आहे आणि एकूण पृष्ठफळ आल्यानंतर त्याला आपल्याला गुणावं लागणार आहे 0.65 रुपये. पण आपल्याला
पहिल्यांदा 0.4 मीटरचं रूपांतर करून घ्यावं लागणार आहे सेंटीमीटरमध्ये. म्हणजे झालं 0.4 मीटर बरोबर 0.4 गुणिले 100 म्हणजे 40 सेंटीमीटर. आता आपण घनाचं एकूण पृष्ठफळ काढूयात आणि त्याचं सूत्र आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग आणि किंमत घालूयात आता. म्हणजेच येणार 6 गुणिले 40चा वर्ग आणि मग आलं 6 गुणिले 40चा वर्ग 1600 आणि म्हणजे झालं 9600 सेमी. आता आपल्याला काढायचं आहे त्या ठोकळ्याला बाहेरून रंग देण्यासाठी लागणारा खर्च. म्हणजेच 9600 सेमी गुणिले 0.65 आणि मग आपलं उत्तर येणार आहे गुणाकार करून 6240 रुपये. म्हणजेच पर्याय दुसरा हा या ठिकाणी बरोबर आहे. पुढील उदाहरण बघा. एका घनाचे घनफळ 729 घ सेमी आहे, तर त्याच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ किती? आता या ठिकाणी आपल्याला घनाचं घनफळ दिलं आहे, म्हणजे आपण त्याच्यावरून प्रथम घनाची बाजू काढू आणि मग त्याच्या एका पृष्ठाचं क्षेत्रफळ काढूयात. आता घनाच्या घनफळाचं सूत्र आहे बाजूचा घन. म्हणजेच काय येणार तर 729 बरोबर बाजूचा घन आणि या ठिकाणी 729 हा 9चा घन आहे, म्हणून आलं आपलं 9चा घन बरोबर बाजूचा घन. म्हणजेच या ठिकाणी घनाची बाजू येणार आहे आपली 9 सेमी. आता आपण त्याच्या एका पृष्ठाचं क्षेत्रफळ काढूयात. घनाचं प्रत्येक पृष्ठ हे चौरसाकृती असतं आणि म्हणून एका पृष्ठाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच बाजूचा वर्ग. बाजू आपल्याला या ठिकाणी आली आहे 9, म्हणजेच 9चा वर्ग म्हणजे झालं 81 सेमी. म्हणजेच या ठिकाणी पर्याय तिसरा हा आपला बरोबर आहे. 10 सेमी बाजू असलेला घन वितळून त्यापासून 0.5 सेमी बाजू असलेले घन तयार केले तर एकूण किती घन तयार होतील? आता 10 सेमी बाजू असलेला घन वितळवला आहे आणि त्याच्यापासून 0.5 सेमी बाजू असलेले घन तयार केले. म्हणजेच तयार झालेले घन बरोबर काय असणार आहे तर मूळ घन आहे त्या घनाचं घनफळ छेद नवीन घनाचे घनफळ. आता आपल्याला माहिती आहे घनफळाचं सूत्र बाजूचा घन म्हणजेच बाजूचा घन छेद बाजूचा घन. म्हणजेच काय येणार आहे तर 10चा घन छेद 0.5चा घन. म्हणजेच काय आलं तर 10 गुणिले 10 गुणिले 10 छेद 0.5 गुणिले 0.5 गुणिले 0.5. म्हणजेच काय येणार आहे तर हे जे 0.5 आहे त्याचा आपण 5/10 करून घेऊ. म्हणजे प्रत्येक ह्याचा आला 5/10 5/10 आणि ते 10 गुणिले 10 गुणिले 10 हे अंशस्थानी गेले आणि मग आलो 5 दुनी 10 गुणिले 5 दुनी 10 गुणिले 5 दुनी 10. म्हणजे झालं 2 दुनी 4 4 दुनी 8 म्हणजे 8 गुणिले 1000 म्हणजे 8000. म्हणजे या ठिकाणी पर्याय चौथा हा बरोबर आहे.